उत्तर पुणे जिल्हा हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनलाय। बिबट्याच्या हल्ल्यापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथल्या महिलांनी अनोखी शक्कल लढवली आहे। गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेला पट्टा लोकांकडून वापरला जातोय। बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करतो आणि असे टोकदार खिळे असलेला पट्टा जर गळ्यात असेल तर आपलं संरक्षण होऊ शकतं। ही कल्पना डोक्यात घेऊन महिलांनी ही अनोखी शक्कल लढवली। हे वाघाला असं संघर्ष नाही करता आला का बुवा मानाला पकडीन का हे करीन। हे खिळे असल्यामुळे आमच्या कुत्र्याच्या पट्टा असल्यामुळे कुत्रा आमचं वाचले। त्यामुळे आम्हाला असं वाटतंय का आम्हालाही शेतकऱ्यांना गवत कापताना खुरपताना आम्हालाही सुद्धा पट्टा घालून असावा, असं काम करावं। आम्ही आता हे गवत कापायचंय ना म्हणून आम्ही असे पट्टे घालू शकतो, हे म्हणूनच काम करू शकतो। तसं आम्हाला शेतकऱ्यांना काम नाही करता येणार। आम्ही मोकळं तसं जाऊ शकत नाही। आमच्या मानावर सुद्धा हल्ला करू शकतोय, पाठीकून हल्ला करू शकतोय। आम्ही गवत उचललं, कवळी उचलली तरी सुद्धा हल्ला करू शकतोय। हे पट्ट्याची गरज आहे आम्हाला शेतकऱ्यांना। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांना संधी द्या, असं शरद पवारांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये पदाधिकारी, आमदार, खासदारांना स्पष्ट सूचना दिल्याची माहिती आहे। ज्या ठिकाणी मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाही, केवळ त्याच ठिकाणी पर्यायी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकाला संधी द्या, असंही त्यांनी सूचना दिल्याची माहिती आहे। बैठकीमध्ये पुन्हा एकदा कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपसोबत युती नकोच, असाही पवारांनी पुनरुच्चार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। स्नेहा, काय सांगाल, ही जी कोअर कमिटीची बैठक झाली आहे त्यामध्ये पवारांनी नेमक्या कोणकोणत्या सूचना दिल्या आहेत आपल्या पदाधिकारी, खासदार, आमदारांना? तर स्नेहा यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। पुन्हा एकदा कनेक्ट करण्याचा प्रयत्न आपण करूयात। मात्र आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत। अशामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, ज्या पक्षाला लोकसभेमध्ये चांगलं यश आलेलं होतं, विधानसभेमध्ये मात्र तेवढं मोठं यश आलेलं नाहीये आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि अशामध्ये जे मूळ ओबीसी असलेले उमेदवार आहेत त्यांना संधी द्या, असं शरद पवारांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्याची माहिती आहे। पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याकडे। स्नेहा, काय सांगाल, काय काय चर्चा झाली, कोणत्या सूचना पवारांनी दिल्यात या बैठकीमध्ये? गेल्या काही तासांपासून वायजी चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडत होती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाकडून ही बैठक पार पडत होती। आगामी निवडणुकीमध्ये च्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। मूळ ओबीसीचा उमेदवार या निवडणूक लढवणार असं देखील सांगण्यात आलेलं आहे। तर कुणबी प्रमाणपत्र असलेली व्यक्ती ओबीसी कोट्यातून निवडणूक लढवणार नाही, असं देखील शरद पवार यांनी यामध्ये निर्देश दिलेले आहेत। त्या ठिकाणी मूळ कुणबी उमेदवार मिळणार, केवळ त्याच ठिकाणी पर्यायी कुणबी प्रमाणपत्र असलेल्या इच्छुक उमेदवाराला संधी द्यावी, असं देखील त्यांनी नमूद केलेलं आहे। तसंच सूत्रांच्या माहितीनुसार आपण जर पाहिलं तर आगामी निवडणुकांमध्ये हे जे पवारांनी सांगितलेलं आहे की शरद पवारांच्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत पदाधिकारी आणि आमदार यांना या ज्या खास सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार पुन्हा बरोबर आहे स्नेहा, बरोबर आहे स्नेहा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।